नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्रानं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे अशाबाबत कोणी जर खोट्या अफवा आणि बातम्या पसरवणार असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. फेसबुक, एक्स किंवा व्हॉट्सॲपवरनं सुद्धा अशा प्रकारचे मेसेजेस पसरवणं किंवा फॉरवर्ड करणं हा सुद्धा गुन्हा ठरणार आहे. हे उद्गार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. काल त्यांनी ही स्पष्टता दिलेली आहे. पण मुख्यमंत्र्यांना इतकं स्पष्टपणे आणि इतक्या कडकपणे का बोलावं लागलं? कारण मागच्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यात परिस्थिती जरा हाताबाहेर चालली होती. काय होती ही परिस्थिती, कशामुळे हे सगळं घडून आलं आणि मुख्यमंत्र्यांना असं का बोलावं लागलं आणि त्यांच्या बोलण्यातून नेमका अर्थबोधित काय होतो आणि अफवा पसरवणाऱ्यांचं पुढे काय होणार, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मागच्या 3 ते 4 दिवसांपासून आपण पाहतोय पेट्रोल पंपांवरती लांबच लांब रांगा. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरती नो स्टॉक म्हणजे इंधनाचा साठा संपलेला बघायला मिळतोय. वाहनांसाठी लागणाऱ्या CNGच्या पंपांवरती तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती नेमकी कशामुळे ओढावली? नेमकं काय घडलं की शहरात इतकी खळबळ माजत चालली आहे? तर याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात आवाहन केलं की आपण अशा संकटांचा कोरोनासारख्या काळात सामना केलेला आहे, एकजुटीने सामना केलेला आहे. त्यामुळे युद्धाचे होणारे काही परिणाम आपल्या देशांवरती यात सुद्धा आपल्याला एकत्र आणि एकजुटीने सामना करावा लागेल, इतकं आवाहन पंतप्रधानांनी केलं आणि लगेच लोकांमध्ये लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. मुळात लॉकडाऊन हा शब्द पंतप्रधानांनी उच्चारला सुद्धा नव्हता. पण सोशल मीडिया, समाज माध्यमांवरनं तसे मेसेजेस फिरायला लागले. लोकांनी वाटेल त्या पोस्ट टाकल्या आणि जनतेमध्ये भीतीचं वातावरण पसरत गेलं की आता लॉकडाऊन लागणार, आता हे बंद होणार, आता ते बंद होणार, याची कमतरता होणार वगैरे 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 चर्चा रंगायला लागल्या. आणि त्याच्यामुळे अचानक पूर्ण देशात पॅनिक मोड निर्माण झाला. लोकांनी इंधनाचा साठा करायला सुरुवात केली. जी एखादी व्यक्ती 1 ते 2 लिटर पेट्रोल भरत होते त्यांनी टाक्या फुल करायला लागले. त्यामुळे पेट्रोल पंपांवरती इंधनाचा साठा हा पटापट संपायला लागला. इंधनाचा साठा संपला, पेट्रोल पंप बंद झाला की या गोष्टीचे सुद्धा अनेक अर्थ काढण्यात आले की देशातलं, राज्यातलं, शहरातलं पेट्रोल संपलंय, पंप बंद झालेत. त्यामुळे ज्या एखाद्या पंपवरती इंधन अवेलेबल असेल लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली आणि तिथलं इंधन संपवून टाकलं. लोकांनी अतिरिक्त साठा, अतिरिक्त खरेदी केल्यामुळे इंधन पेट्रोल पंपावरचं संपत होतं. पण त्याचा अर्थ असा काढला गेला की देशात सरकारकडे आता इंधन संपलेलं आहे. मग ह्या अफवा पसरायला लागल्या आणि त्याच्यामुळे परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. परंतु या अफवा मुळात पसरवणं बंद झालं तर लोक पॅनिक मोडमध्ये जाणार नाहीत आणि अतिरिक्त इंधन खरेदी करणार नाहीत. मुळात पेट्रोल पंपांवरच्या रांगा आणि अतिरिक्त खरेदीमुळे होणारे पेट्रोल पंप बंद, यामुळेच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर मार्केटमध्ये दुकानं सुरळीत चालू आहेत. दुकानांवर सर्व वस्तू मिळत आहेत. भाजीपाल्यांचं मार्केट सुद्धा व्यवस्थित चालू आहे. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. प्रॉब्लेम येतोय तो फक्त इंधनामुळे. देशात इंधनाचे दर सुद्धा वाढवलेले नाही आहेत. काही ठिकाणी परत अशा बातम्या आल्या होत्या की इंधनाचे दर वाढवलेले आहेत. पण तसं काहीही नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन लागणार नाहीये. त्यामुळे लोकांनी पॅनिक होणं थांबवावं. पण मुळात स्पेशली सोशल मीडियावरनं पसरवणाऱ्या अफवा या सर्वात अगोदर बंद झाल्या पाहिजे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य जसंच्या तसं तुम्हाला सांगत आहोत आणि हे सुद्धा स्पष्ट करत आहोत की देशात लॉकडाऊन लागणार नाहीये. जी काही परिस्थिती असेल
ते शासन आणि सरकार आपल्याला वेळोवेळी कळवत राहील आणि त्याचाच आपण खरं मानलं पाहिजे. मित्रांनो, खरं तर हे आखाती युद्ध सुरू झालं तेव्हापासूनच क्रूड ऑइलचा तुटवडा, गॅसचा तुटवडा या बाबतीत चर्चा होतच आहेत आणि त्या काही प्रमाणात खऱ्या देखील आहेत. इराणनी बरेच दिवस हॉर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी आणि आयात निर्यातीसाठी बंद देखील केलेली होती. त्यामुळे शासनाने काही निर्णय सुद्धा घेतले. व्यावसायिक गॅस विक्रीवरती बंदी आणली होती, म्हणजे पुरवठा बंद केला होता आणि घरगुती सिलेंडरची विंडो सुद्धा वाढवली. बुकिंग केल्यानंतर सुद्धा बऱ्याच दिवसांनी सिलेंडर मिळत होता. ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे युद्धामुळे इंधन पुरवठ्यावरती परिणाम झालेला आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण शासनाच्या सांगण्यानुसार शासनाने आणि सरकारने यावरती उपाययोजना करण्यास तेव्हापासूनच सुरुवात केली होती. शासनाने वेळोवेळी आवाहन सुद्धा केले की आपल्याकडे इंधनाचा, क्रूड ऑइलचा, गॅसचा योग्य साठा आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं किंवा पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही. हे सुद्धा सरकारने वारंवार जाहीर केलेलं आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून सुद्धा तसं वारंवार सांगण्यात आलेलं आहे. या पॅनिक मागे अजून एक कारण म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित स्वरूपात इंधन द्यावे असं GR काढला होता, असे आदेश काढले. म्हणजे साधारणपणे 2 व्हीलरवाल्यांना 200 रुपयांचं पेट्रोल आणि 4 व्हीलरवाल्यांना 2000 रुपयापर्यंत पेट्रोल आणि डिझेल इतकंच द्यावं असा आदेश काढला होता. आता असा आदेश का काढला होता? कारण की लोक अतिरिक्त खरेदी करून इंधन संपवतात म्हणून. पण त्याचा परिणाम असा झाला की बघा, शासनाने मर्यादा टाकायला सुरुवात केलेल्या आहेत. म्हणजे लॉकडाऊन किंवा अशी काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण होणार. लोकांनी, जनतेने त्याचा असा अर्थ काढला आणि पुन्हा पॅनिक वाढला. पॅनिक जास्त वाढतोय हे पाहून शासनाला हा आदेश 24 तासाच्या आत काही शहरांमध्ये मागे सुद्धा घ्यावा लागला. या उलट जेव्हा शासन असा आदेश काढतं त्याची अंमलबजावणी कितपत होतीये हे सुद्धा बघावं लागेल. आपल्याच राज्यातील एका जिल्ह्यामधनं जिथे फक्त 2000 रुपयांचं पेट्रोल मिळेल असा आदेश काढलेला होता, त्या ठिकाणी लोक लोडिंग ऑटोमध्ये सिंटेक्सची पाण्याची 200, 300, 500 लिटरची टाकी पेट्रोल पंपावरनं फुल भरून घेऊन जातानाचे व्हिज्युअल्स आणि तसे दृश्य सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे आदेश काढल्यानंतर तो आदेश योग्य आहे का, या आदेशाचे काय परिणाम होतील हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याची अंमलबजावणी कशी होतीये यावर सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं असतं मित्रांनो. पण आपल्याकडे नेहमीच ही अवस्था असते की काही पॅनिक सिच्युएशन आली की आदेश निघतात, त्याची अंमलबजावणी नीट होत नाही आणि मग आदेश मागे घेतले जातात. तर या सर्व गोष्टींमुळे पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊन लोकांनी इंधन खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या आणि त्यामुळे पॅनिक हा जास्त वाढला आहे. आपण कुठे जात असताना एखाद्या पंपवरती गर्दी दिसली की आपण लगेच विचारात पडतो की ही गर्दी का असेल, उद्या पंप बंद आहेत का, इंधन संपलंय का, वगैरे वगैरे. तर सोशल मीडियावरनं अशा अफवा पसरवणं बंद झालं पाहिजे, म्हणजे स्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या बाबतीत पाहिलेले काय ऑब्झर्वेशन्स आहेत आणि तुमच्या कमेंट या आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.